नमस्कार. न्यूज टॅबच्या नवीन पॉडकास्टमध्ये मी त्रिविक्रम हिरलेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत छावा चित्रपटाचे स्क्रीन प्ले रायटर श्री उन्मन बाणकर सर. पॉडकास्ट सुरू करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग पॉडकास्टला सुरुवात करूया. नमस्कार. सर, नमस्कार. न्यूज टॅबमध्ये आपलं नमस्कार. स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे सर, की छावाचा स्क्रीन प्ले लिहिताना आपलं हं, जे विश्वास पाटलांनी पुस्तक लिहिलेलं आहे, जे एकंदर 435 पानांचं पुस्तक आहे, त्याच्यात हां, अगदी सुरुवातीच्या हं, ओळीपासून ते शेवटपर्यंत ते पुस्तक आपल्याला बांधून ठेवतं. आपली पापणी बरोबर. पण लवत नाही ते वाचताना. सो ते इतकं इंटरेस्टिंग त्यांनी त्याच्यात गोष्टी मांडलेल्या आहेत आणि तथ्य लिहिलेले आहेत सगळे. सो स्क्रीन प्ले लिहिताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले ते पुस्तक मनात ठेवून? अ, पुस्तक खरोखरच तुम्ही म्हणता तसं खूप सुंदर आहे. तुम्हाला ते बांधून ठेवतं आणि त्यांनी जे लिहिलेलं आहे त्या प्रत्येक सीनमध्ये तुम्ही प्रेमात पडत जातात. सो पहिल्यांदा जो आम्ही पहिला ड्राफ्ट तयार केला होता, त्या त्या पुस्तकावर बेस करून, तो 7.5 तासांचा लिहिला होता. कारण प्रत्येक वर्णन, प्रत्येक गोष्ट ही आम्हाला इतकी आवडली होती त्यामध्ये, की काय त्यातनं डिलीट करावं हे आम्हाला सुचलेलं नसल्यामुळे, आम्ही असं ठरवलं, की आधी आपण खूप जेवढं सुचेल तेवढं लिहूया, जेवढं आहे तेवढं लिहूया, नंतर मायनस करता येईल एक वेळ. पण असं नको वाटायला, की "अरे यार, हे राहूनच गेलं." सो पहिला ड्राफ्ट जो आम्ही तयार केला होता, तो 7.5 तासांचा होता आणि सगळ्यात मोठं चॅलेंज हेच होतं, की 7.5 तासाची फिल्म होऊ शकत नाही. सो त्याच्यामधनं काहीतरी मायनस करावं लागेल आणि कोणालाच काहीच सुचत नव्हतं, की त्यातनं मायनस काय करावं? सो पहिल्यांदा जेव्हा आम्ही लक्ष्मण सरांबरोबर डिस्कशनला बसलो, तेव्हा लॉकडाऊन होता. सो आम्ही घरी बसूनच हे सगळं लिहित होतो आणि फोनवरच डिस्कशन करत होतो. सो पहिल्यांदा जेव्हा लक्ष्मण सरांनी ऐकलं, "हे 7.5 तासाचं लिहिलंय?" म्हटलं, "हो." "अरे नाही रे." म्हटलं, "हो, नाही, पण मग आता मी वाचतो." म्हणलं. टप्प्याटप्प्याने म्हणजे 1 तास मी वाचलं, दुसरं कौस्तुभनी वाचलं, मग ओंकारनी वाचलं, मग थोड्या वेळाने लक्ष्मण सरांनी वाचायला घेतलं, कारण ते होतंच इतकं. सो सगळं वाचून झाल्यानंतर लक्ष्मण सर म्हणले, "यातनं काय मायनस करायचं हे सुचत नाहीये, कारण प्रत्येक सीन हा खूप छान झालेला आहे. मग आता काय करायचं?" तर म्हणलं, "सर आपण वेब सीरीज करूया." हम्म. ते म्हणले, "नाही, हा तर विषय सोडून दे. मला वेब सीरीज करायची नाहीये." हम्म. कसं आहे, आपला जो हिरो आहे, तो रिअलिस्टिक हिरो, लार्जर दॅन लाईफ आहे. आणि ते मोठ्या पडद्यावरच बघण्यासारखी गोष्ट आहे. ती छोट्या पडद्यावर बघायची नाहीच आहे, मला दाखवायची नाहीये, मला फिल्मच करायची. उगाचच वेब सीरीजचे ऑप्शन आणू नका. हम्म. सो आता हे ठरवा, की हे कमी कसं करायचंय. मग कोणालाच काही सुचलं नाही. सो शेवटी लक्ष्मण सर म्हणले, "सगळ्यांनी आपापल्या घरी जा. 4-5 दिवस काही विचार करू नका. फिल्मचा तर अजिबातच करू नका. 4-5 दिवसांनी कोणाला काय सुचेल तर आपण बघू." कारण आत्ता सगळेजण प्रत्येक सीनच्या प्रेमात पडलेले आहेत. सो आपण त्या लूपमध्ये अडकलेलो आहे. हो, हो. आपल्याला आता काही असं वाटणार नाही, की हे कमी होऊ शकतं, ते कमी होऊ शकतो. 4-5 दिवस आराम करा. नवीन पद्धतीने आपण विचार करू. सो हे एक फार मोठं चॅलेंज होतं. आणि त्यानंतर जेव्हा 4-5 दिवसांनी लक्ष्मण सरांचा स्वतः फोन आला आणि ते म्हणले, "बाकी सगळं विसरून जा. माझ्याकडे एक आयडिया आहे." म्हणले, "काय?" तर म्हणे, "आपण आहे ना संभाजी महाराजांची ना आयुष्यातली प्रत्येक गोष्ट आपण दाखवू शकत नाही, की ते राजा म्हणून कसे होते, ते ॲज अ हसबंड म्हणून कसे होते, त्यांचं प्रजेशी कसं नातं होतं, घरातल्या प्रत्येकाशी कसं नातं होतं, त्यांच्या मंत्र्यांशी कसं नातं होतं वगैरे एवढं आपण दाखवू शकत नाही. सो संभाजी महाराज ॲज अ वॉरियर एवढाच विषय आपण घ्या आणि त्यानुसार आपण फिल्म करू. सो हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. हो. वा. मग मला असं विचारायचं आहे, की आता तुम्ही म्हणाले की तुम्ही 7 तासाचा स्क्रीन प्ले लिहिला. हो, सो प्रत्येकाने तुम्ही चौघांनी मिळून तो एक स्क्रीन प्ले लिहिलेला आहे, 7 तासाचा. बरोबर. हां, सो जेव्हा आपण त्या 7 तासाच्या स्क्रीन प्लेची एक फिल्मसाठी स्क्रिप्ट लिहितो, जी 2-2.5 तासाची असते, बरोबर. त्याच्यात कसं असतं की अरे हा सीन टाकायचा, हा सीन टाकायचा आहे, नको हा सीन मला आवडला नाहीये. एक रायटर म्हणणार अरे हा सीन आपण ठेवूया, पण मग तुम्हाला तो सीन आवडत नाही, म्हटलं नको हा सीन नको, आपण हा सीन ठेवू याच्यामध्ये. मग हं, त्याला हे वाटतं अरे नाही, असं म्हणजे कॉन्फ्लिक्ट ऑफ थॉट्स सीन करेक्ट. इन्सर्ट करताना.
मग ते तुम्ही हम्म. कसं मॅनेज केलं किंवा तुम्ही एकमेकांशी कसं पटवून घेतलं आणि इतका सुंदर स्क्रीन प्ले लिहिला? नाही, आता जसं तुम्ही वर्णन केलं ना, तसं कॉन्फ्लिक्ट आमच्यामध्ये कधीच आलं नाही. उलट ओके. चौघांचंही म्हणणं, इन्क्लुडिंग लक्ष्मण सर, की सगळंच छान आहे. हम्म. आणि हाच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता की सगळ्यांना सगळं काही आवडलं होतं. ओके ओके. सो द प्रॉब्लेम इज की यातनं मायनस काय करायचं. अच्छा. म्हणून त्यांनी तो थॉट आणला होता की आपण फक्त ॲज अ वॉरियर म्हणून दाखवू. मग ॲज अ वॉरियर म्हणून जेव्हा दाखवण्याची वेळ आली, तेव्हा फिल्मची सुरुवातच बुरणपूरच्या युद्धापासून करायला सुरुवात ओके. केली आम्ही. सो त्याच्या अगोदर जे काही होतं, म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं अ, वडील आणि मुलगा म्हणून जे नातं होतं हा वगैरे, हा. हे सगळ्या गोष्टी मायनस झाल्या. ओके सो ओके. तिथेच फिल्म, मला असं वाटतं की 2-1 तासांनी ती कमीच झाली. अच्छा. सो तरी ती 5-1 तास उरली. ओके. मग असा पर्याय काढला आम्ही सगळ्यांनी मिळून डिस्कशन, म्हणजे खूप मग त्यानंतर मात्र कॉन्फ्लिक्ट चालू झाले हा हा की हा, हे एवढं बेसिक झालं हा ज्याच्यामध्ये सगळ्यांचं एकमत होतं. त्यानंतर कॉन्फ्लिक्ट असे चालू झाले की प्रत्येक सीन हा दुसरे पुढे भविष्यामध्ये, की तिथे जे काही राजकारण चाललं होतं किंवा कोण कोणाच्या बाजूनी आहे, कोण कोणाच्या विरुद्ध आहे, हे सगळं समजण्यासाठी सीन आवश्यक होते. बरोबर. आणि ते सीन टाकायला जागा नव्हती. सो ओके. तुम्ही जर फिल्म बघितली असेल तर फर्स्ट हाफ पण नाही, पण अगदी सुरुवातीचं काही पिरियड हे एकेका वाक्यांचे रेफरन्स देत आम्ही पुढे 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 फिल्म लिहिली. ओके. हा. की मंत्री काय म्हणतात किंवा सोयराबाई काय म्हणतायत, हे सगळं डिटेल दाखवण्याची खरं तर म्हणजे आम्हाला इच्छा होती, पण ते वेळेअभावी शक्य नव्हतं. बरोबर सो बरोबर. आम्ही त्यातनं मधला मार्ग असा काढला की ज्यांना हा इतिहास माहिती आहे त्यांना रेफरन्स मिळेल, ओके. त्यांना ते सगळं एक वाक्यामध्ये कळेल की हे काय नक्की दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हा हा हा. आणि ज्यांना हा इतिहास माहीत नाहीये त्यांना निदान हे त्यांच्या विरोधात आहे आणि हे त्यांच्या बाजूनी आहेत एवढं तरी समजेल आणि ते स्टोरीमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात करतील, ओके. असा आम्ही मधला मार्ग काढला. सही. आणि पुन्हा एकदा वेळ थोडीशी कमी गेली. नाईस नाईस. व्हेरी नाईस सर. पण ते बघताना असं कुठेही आम्हाला जाणवलं नाही की तुम्हाला इतकं चॅलेंज आलेलं आहे स्क्रीन प्ले लिहिताना, की 7 तासाची स्क्रिप्ट तुम्ही 2.5 तासाची केली आहे. पण ते बघताना असं हा, ते आम्ही अटॅच होत होतो प्रत्येक क्षणाला आणि ते पटत होतं की नाही, अरे हो, आता हा एक सीन बरोबर, झाला, पुढे पुढचा सीन जसं असतं ना 3 Act स्ट्रक्चर मध्ये. बरोबर. ते इतकं बांधणं ते खूप चॅलेंजिंग असतं. तर ते चॅलेंज तुम्ही कसं ओव्हरकम केलं त्याचं, म्हणजे सगळ्यांनी अ, मिळूनच. पण हा. स्पेसिफिकली तुमचं काय कसं इनपुट दिलं आणि ते इनपुट देताना तुम्ही म्हणजे तुम्ही कुठले टूल्स वापरले, रायटिंगचे टूल्स म्हणतात कसे? नाही नाही, रायटिंगचे टूल्स वगैरे काही वापरले नाही, प्लेनली म्हणजे जे सुचतं ते मी केलं. टूल्स वगैरे मी वापरण्याच्या भानगडीमध्ये पडत हा नाही. हा. कारण अजून मी तितका काय टेक्नो सॅव्ही नाही आणि बहुतेक होणार पण नाही. हो. आय डोंट नो. ते आता पुढच्या पिढीचं झालंय सगळं. सो आम्ही पहिल्यांदा हा असा विचार केला होता की आता हे सगळं झालेलं आहे, वेळ आता बरीचशी आपण कमी केलेली आहे, त्यातनंही अजून कमी करण्याची गरज आहे. सो मी एक सीन लिहिला होता, अ, जंजिराची जी लढाई झाली हो 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 हो. तिचं, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी काव्य बिव्य पण मी लिहिलं होतं आणि ते हो. लक्ष्मण सरांना ते काव्य पण आवडलं होतं. मला म्हणले तू कविता करतो हे मला माहितीच नव्हतं. म्हटलं मी कविता करत नाहीये. मला येतं की नाही हे माहितीच नाही, कारण मी ते कधी ट्रायच नाही केलेलं. हो. मग हे कसं लिहिलंयस? म्हणलं ते सुचत गेलं लिहिताना. मी असं काहीतरी असावं असं मला वाटलं. ते माझ्या म्हणजे 4च ओळी लिहिल्या होत्या. 4 नाही, 6 ओळी लिहिल्या होत्या. आणि ते मला तसं वाटलं लिहून ठेवावं असं एक रेफरन्स म्हणून म्हणून मी ते लिहिलेलं आहे. वा. नाही, खूप छान लिहिलेलं आहे. पण नंतर मग आम्ही असा विचार केला की ती लढाई तशी पाहायला गेली तर जिंकता आलेलं नाहीये जंजिरा. येस. तर म्हणे ते तरी गालबोट आपण कशाला ठेवायचंय, लोकांच्या मनामध्ये शंका कशाला ठेवायची. तो आम्ही तो सीन पण उडवून टाकला. ओके. नाहीतरी आपल्याला काहीतरी कमी करायचंच आहे, तर मग हेच उडवून टाकू म्हणून मग तो सीन कमी केला. पण जे आज तुम्ही ऐकताय संभाजी महाराजांच्या तोंडी जे वाक्य आहे हम्म. की मौत के घुंघरू पहन के नाचते हैं हम औरंग, तू क्या हमें मौत से डराएगा. ऍक्च्युली हे वाक्य तिथं फर्जंद, नाव आता मला आठवत नाही, कोंडाजी, एक्झॅक्ट मला आठवत नाहीये. ते ऍक्च्युली जंजिऱ्यामध्ये गेले होते ही लढाई करण्यासाठी सुरुवातीला. ओके. आणि ते तिथं पकडले गेले. हा हा. पकडले गेल्यानंतर त्यांना काय म्हणतात त्याला, किरोटीन, ते काय मान उडवतात बघा ते ह्याच्यामध्ये टाकून. ओके. हा हा हा.
हा, तसं त्याला बांधलेलं होतं. अच्छा. आणि त्याला सांगतो, त्यालाही हेच सांगतात की आता तू मरणार आहेस, तर तुला माफी मागायची असेल आणि आमच्या बाजूने जो उभा राहणार असशील आणि जे धर्म बदलणार असशील, हम्म. तर तुला माफी देऊ शकतो आम्ही. ओके. तर तिथं त्याच्या तोंडी हे वाक्य टाकलेलं होतं. ओंकार महाजन म्हणून जो आहे अजून एक रायटर, हम्म. त्यांनी ते वाक्य त्याला सुचलं होतं म्हणून त्यांनी ते टाकलं. ओके. पण अख्खा तो चंकच उडवल्यामुळे हा हा. ते वाक्य तसंच राहिलं. पण सगळ्यांच्या डोक्यामध्ये ते वाक्य मात्र राहिलेलं होतं की ते वाक्य ओंकारने खूप छान लिहिलेलं आहे. अच्छा. सो मग ते तिथनं तो अख्खा सीन जरी गेला तरी मग ते वाक्य राहिलं. मग ते आम्ही संभाजी महाराजांच्या तोंडी टाकलं, जे आज खूप फेमस होत आहे. ओके. वाव. सही. खूप छान सर. सर माझा पुढचा प्रश्न असा असेल की हम्म. पुस्तका व्यतिरिक्त तुमचा स्वतःचा रिसर्च काय होता स्क्रीन प्ले लिहिताना? नाही, काही गोष्टी या पुस्तकामध्ये जरी नसल्या तरी बॅकग्राऊंडला काय झालं किंवा कशा पद्धतीने युद्ध केले जायचं. जसं आता तुम्ही बघितलं असेल की फिल्ममध्ये गनिमी कावा दाखवला. हो. तो गनिमी कावाची जी पद्धती आहेत त्या पुस्तकामध्ये नाही आहेत. अच्छा. त्यांनी प्रॉपर युद्धाचंच वर्णन म्हणजे छोटे छोटे खाणी युद्ध करा, छापे टाका वगैरे असं वर्णन आहे. आणि त्यानंतर डायरेक्ट युद्ध कसं झालं, कोणी कसा पराक्रम केला वगैरे हे लिहिलेलं आहे. पण गनिमी कावा एवढंच त्यांनी लिहिलेलं. पण गनिमी कावा म्हणजे नक्की काय करत होते याच्यासाठी मग इतरही काही जे आत्तापर्यंत माझ्या वाचण्यात आलेलं आहे किंवा ओंकारच्या वाचण्यात आलेलं आहे किंवा लक्ष्मण सरांच्याही वाचण्यात आलेलं आहे की अरे मी असं कुठेतरी वाचलं होतं. आणि गंमत अशी की कोणालाच हे कुठं वाचलं होतं हे आठवत नव्हतं. ओके. कारण तेव्हा काही आपण फिल्म करतोय असं नव्हतं ना, नाही तेव्हा नाही, ते आवड बरोबर. म्हणून वाचत होतो. पण मी असं वाचलेलं आहे सर, कन्फर्म हो. मी पण असं कुठेतरी ऐकलेलं आहे. मग यातनं ते जे आम्ही स्ट्रॅटेजीज 3 दाखवल्या हा हा. त्या ऍक्च्युली जन्माला घातल्यात. म्हणजे असं कुठेही सापडलेलं नाही. मग आपण असं दाखवूया का, तसं दाखवूया का करून ती क्रिएटिव्हिटी दाखवून ते तयार केले. हो हो हो. आलं लक्षात. सर याच्याचवरून मला आता एक प्रश्न सुचलाय नवीन. तुम्ही आता जे हम्म. म्हणाले की पुस्तक आधी वाचलेलं होतं, पण तेव्हा असं मनात नव्हतं की आपण याची फिल्म बनवणार आहोत. नाही. हा. सो आता मला असं विचारायचं आहे की जेव्हा फिल्म बनवायची होती आणि तेव्हा जेव्हा हम्म. पुस्तक वाचलं, तेव्हा तुमच्या मनात काय विचार येतात एक एक ओळ वाचताना त्याची, की अरे हा किती सुंदर सीन आहे, हा असायला पाहिजे, अरे हे किती छान हे असायला पाहिजे. मग ते तुम्ही कसं जुळवून आणता हा, जेव्हा आता तुम्हाला हे जे कळलं की पुस्तक. आता जेव्हा तुम्हाला कळलं की आता फिल्म बनणार आहे असं? कारण हा. त्याच्या आधी तुम्ही छावा वाचलेलंच आहेत, पण तेव्हा नाही, मी तुम्हाला. छावा वाचलेलं नव्हतं. ओके. ओके. तोपर्यंत मी श्रीमान योगी वाचलं होतं. अच्छा मी अच्छा. शेलार खिंड वाचलं होतं. मी संभाजी वाचलेलं होतं. ओके. अजूनही बुद्धिबळ वगैरे असे बरेच काही वाचलेले ओके. होते. पण छावा वाचायचं राहून गेलं होतं. आणि हे सगळं माझं कधी जेव्हा माझं शिक्षण चालू होतं त्या काळामध्ये मी हो हो, वाचलेलं होतं. बरोबर. त्यानंतर मग कामधामामध्ये मी ते सगळं विषय बाजूलाच पडला. बरोबर. लॉकडाऊन होता 2020 मध्ये. सो काहीच वाचायला नव्हतं. मी छोटी छोटी पुस्तकं आणली. पण ते काय व्हायचं की लायब्ररीमध्ये जाऊन प्रत्येक वेळी ते बदलून आणायचा हा एक वेगळा ताप होता. कारण पोलीस घराबाहेर पडून देत नव्हते. बरोबर. जरी लायब्ररी शेजारीच होती, म्हणजे हं. अगदी 3-4 घरं सोडून लगेच लायब्ररी होती. ते घरगुती लायब्ररी, ती पण मोठी नाही. म्हणजे त्यांचा 1 BHK आहे आणि त्याच्या 2 कपाटं आहेत. आणि ते कपाटं भरून पुस्तकं आहेत, एवढीच ती लायब्ररी आहे. सो म्हणलं मोठं काहीतरी घेऊया. मग मोठं काहीतरी घेऊया म्हणलं, मग माझ्या डोक्यामध्ये आलं की मग नाहीतरी आपल्याला ऐतिहासिक वाचण्याची आवड आहे, तर मग आपण छावा घेऊया. ओके. म्हणून मी त्यांच्याकडे जाऊन छावा मागितलं. ते त्यांना सापडलं नाही. ते म्हणले तुम्ही घरी जा, मी तुम्हाला शोधून आणून देतो. त्यांना ते मिळालं. ओके. त्यांनी ते मला आणून दिलं. माझे काय 80-90 पुस्तकं वाचून झाली असतील 2 दिवसात. आणि तिसऱ्या दिवशी कॉल आला ओंकार महाजनचा वा. की ऐतिहासिक फिल्म करायची आहे. म्हणलं येस. अरे वा, छान आहे. हिंदी करायची, कारण ऐतिहासिक फिल्म हे ऑलरेडी आम्ही ऐतिहासिक लिखाण केलेलं आहे, म्हणजे फिल्म आणि वेब सिरीजचं हो. वगैरे. गोंद्या आला रे. हा, वंदे आला रे. येस. आणि तर तो म्हणला की नाही, पण यावेळेस हिंदी करायची आहे. ओके. हा, मला तर म्हणजे प्रचंड आनंद ना, की हिंदीमध्ये पहिलाच ब्रेक होता हा. येस येस. तर म्हणे आणि छावावरच करायची आहे. वाह. म्हणलं कमाल आहे. म्हणलं मी छावाच वाचतोय. थोडे सही. मग म्हणलं थोड्या वेळाने लक्ष्मण उत्तेकर सर आपल्या सगळ्यांशी बोलतील. लक्ष्मण सरांना ओळखतो का? म्हणलं ऑफकोर्स मी ओळखत नाही, पण नाव ऐकून आहे, माहिती आहे. बरोबर. त्याप्रमाणे मग थोड्या वेळाने लक्ष्मण सरांनी फोन केला. आपल्याला असं असं बनवायचंय. म्हणलं सध्या मी सर छावाच वाचतोय. तर त्यांना ते खोटं वाटलं. आपल्याला फिल्म करायची म्हणे.
मला असे फिल्मी योगायोग सांगू नकोस. ओके, बापरे. हा. तर म्हटलं नाही नाही, हा फिल्मी योगायोग आहे म्हणजे कोणालाही असंच वाटेल, पण म्हणलं तुम्हाला आत्ता मी व्हिडिओ कॉल करा, माझ्या शेजारी पुस्तक पडलेलं आहे. तर काय सांगतोस? म्हणलं हो. कमाल, म्हणजे तुला कसं काय वाटलं छावा? म्हणलं वाटलं तर ते काय. मग त्याचा अर्थ त्यांनी पण पॉझिटिव्ह असा घेतला की बहुतेक हे आपल्याला कौल ज्याला म्हणतात ना, ये कौल हा, मिळतो. कौल आला, येस. हा, की हा एक कौलच आहे की हे तुला वाचावं असं वाटलं तेव्हाच फिल्म मिळाली. वाव. अशी ती फिल्म मिळाली. तुमचा प्रश्न काय होता? सॉरी, मी ते विसरलो तुम्हाला. दैवी अनुभव आहे हा, आपला. तर फिल्म करताना मग त्यानंतर जेव्हा मी वाचायला पहिल्यांदा मी फक्त इंटरेस्ट घेऊन ते वाचत होतो. ओके. आणि वाचत असताना प्रत्येक माणूस हा स्वतःच्या कल्पनेप्रमाणे ते इमेजिन करतो की आता समजा तिथे लिहिलेलं असेल की प्रचंड मोठं वडाचं झाड आहे. हा हा. तर तुम्ही तुमचे जे अनुभव आहेत, तुम्ही जे बघितलेले आहे त्यानुसार ते वडाचे झाड ची कल्पना करणार, मी बरोबर. वेगळ्या पद्धतीने करणार. हे ओके. प्रत्येकाचं हे असतं. सो तसं आपण इमेजिन करत करत जातो अच्छा. आणि त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेत जातो. पण जेव्हा त्याच्यावरच फिल्म करायची म्हटल्यानंतर मग ना माणूस तेवढा इन्व्हॉल्व होण्यापेक्षा बॅक ऑफ द माइंड, अरे हे खूप छान आहे, हे जर अशा पद्धतीने लिहिलं तर मग हे फिल्ममध्ये असं दिसेल, हे आपण घेतलं पाहिजे वगैरे, हे विचार चालू होतात. ओके. सो माणूस त्या दिशेने विचार करायला लागतो, स्क्रीन प्लेच्या दिशेने. अच्छा. सर, रायटर्स रूमचं एकंदर वातावरण कसं होतं तुमचं, म्हणजे जेव्हा तुम्ही लिहित होता, किंवा एकंदर तुम्ही कसे त्याच्यात रायटर्स रूम मध्ये तुम्ही कसं काम करता, जेव्हा तुम्ही सगळे मिळून कोलॅबोरेटिव्ह रायटिंग करता स्क्रीन प्लेचं, तेव्हा एकंदर कसं तिची प्रोसेस असते आणि काय आपण कसं त्याच्यात इन्व्हॉल्व्ह होतो, म्हणजे आणि आपण कसं पार्टिसिपेशन असतं त्याच्यात. हा, आता ह्या फिल्मच्या बाबतीत सांगायचं झालं तर सुरुवातीपासून कसं होतं, एकत्र बसण्याची वेळच आली नाही कारण लॉकडाऊन होतं. बरोबर. सो फर्स्ट ड्राफ्ट हा सगळे घरी बसलेले होते. सो यानंतर म्हणजे एक 7 एक दिवसामध्ये आम्ही कॉल घ्यायचो ओके. आणि पुढे काय काय सीन आले पाहिजेत ह्याचं डिस्कशन व्हायचं. की अच्छा. हे झालं ना, मग हा हे पण आहे त्याच्यामध्ये, हे येईल मग ते येईल मग ते येईल, असा एक क्रम लावायचो. हा हा. मग त्यानंतर प्रत्येक जण सीन लिहायचा ओके. हा. वेगवेगळे. म्हणजे समजा 9 सीन आहेत तर मग 3 ओंकार लिहायचा, 3 कौस्तुभ लिहायचा, 3 मी लिहायचो. आणि मग ते एकमेकांना पाठवायचो किंवा वाचून दाखवायचो फोनवरच. मग त्याच्यामध्ये समजा मी एक सीन लिहिलाय तर त्याच्यामध्ये ओंकार काहीतरी सजेस्ट की हे हे जे लिहिलेलं आहे ना ह्याच्या ऐवजी जर आपण असं केलं तर कसं वाटतंय तुला, ओके. बघ. मग मला ते पटलं तर ओके म्हणायचो. मग मी ते तुझं काय म्हणणं आहे ते लिहून घ्यायचं कोपऱ्यामध्ये छोट्याशा अक्षरामध्ये. हा हा हा. आणि मग ते इनकॉर्पोरेट करायचो. और ते जर मला पटलं नाही तर मग मी त्याच्याशी बोलायचं की नाही नाही, तू हे म्हणतोय हे बरोबर आहे, पण याच्या अगोदरच्या सीनमध्ये हे हे घडलेलं असल्यामुळे इथे तो हे म्हणणं शक्य नाहीये. सो मला नाही वाटत ते असं होईल वगैरे. ओके. मग परत त्याच्यावर डिस्कशन वगैरे व्हायचं. मग फायनल जे काही ठरेल ते प्रत्येक जण परत ते फेअर करून घ्यायचं, ते 3 3 सीन. आणि आठवड्याच्या शेवटी मग ते 9च्या 9 सीन आम्ही लक्ष्मण सरांना ऐकवायचो. ओके. मग वा. त्यांचेही काही इनपुट्स यायचे. हा मग हा. त्यांच्याशीही वाद म्हणूया, संवाद म्हणूया, काही म्हणा. हम्म. आवडलं तर ठीक आहे, नाही आवडलं तर मग तू हे का लिहिलंयस. मग मी प्रत्येकाने ते ते रिझन द्यायचे, त्यांचे लॉजिक सांगायचे की मी हे का लिहिलेलं आहे. ओके. हा. कधी कधी त्यांना सगळंच आवडायचं, कधी कधी थोडंसं आवडायचं, बाकीचे त्यांचे सजेशन उत्तम असायचे. कधी कधी आम्हाला त्यांचे सजेशन पटायचेच नाही. ओके. आणि हा. कधी कधी ते असा एखादा मुद्दा घेऊन यायचे ना की जो आमच्या तिघांच्याही लक्षात नाही आलेला आणि तो उत्तम मुद्दा असायचा. हो हो हो. पण आमच्या तिघांपैकी तो कोणालाही सुचलेला नसायचा. अच्छा. मग अरे हा, हे असं पण होऊ शकतं, हे नव्हतं आमच्या डोक्यात, पण हे छान आहे, आम्ही करून घेतो. ओके. असं करत करत तो आम्ही पहिला ड्राफ्ट केला होता. वाव. सही. वाव सर. सर, जसं तुम्ही आता म्हणाले की लक्ष्मण सरांनी पण तुम्हाला असे काही मुद्दे सांगितले की जे तुमच्याही हम्म. लक्षात आले नाही, पण तुम्हाला जेव्हा लक्षात आलं तेव्हा तुम्हाला वाटलं अरे हो, हा किती महत्वाचा मुद्दा आहे. तर त्याचा एखादा एक्झाम्पल आम्हाला सांगू शकाल का प्लीज? जसं जंजिराचं मागाशी मी बोललो, तो सीन कापला गेला. तर आम्ही तो लिहिला कारण तो पुस्तकामध्येही होता आणि जे घडलेलं आहे ते घडलेलं आहे. हो. पण लक्ष्मण सर म्हणले आपल्याला तशीही वेळ कमी करायचीच आहे. हम्म. सो ज्या युद्धामध्ये माझ्या राजाला पूर्णतः यश मिळालं नाही, ते मिळालंही असतं जर अजून 2 दिवस त्यांना वेळ मिळाला असता, पण अनफॉर्च्युनेटली त्यांना तो मिळाला नाही. बरोबर. पण आपण त्या कारणांकडे नको जाऊया. सो आपल्या दृष्टीने त्यांना तेवढं यश मिळालं नाही जेवढं मिळणं आपल्याला अपेक्षित आहे की प्रत्येक ठिकाणी विजयी. बरोबर. तसं तर ते निर्भेळ यश त्याला म्हणता येणार नाही.
ओके. सो माझा हिरोवर हा प्लॉट कशासाठी? मला नकोय हा सीन, काढून टाका. हा पॉइंट आमच्या तिघांच्याही लक्षात नव्हता आला की हेही असं होऊ अच्छा. शकतं. वाव. सही. सर, तुमचा सगळ्यात आवडता सीन कुठला सिनेमातला आणि का? माझ्या सगळ्यात आवडता सीन, अरे बापरे, हे कसं आहे, आता मी स्वतःच लिहिलेलं असल्यामुळे त्यातही शोधून काढायचं म्हणजे जरा अवघडच आहे. अं, बुऱ्हाणपूर तो युद्ध. त्यांनी लुटलेलं असतं हा, हा. आणि तरी संभाजी महाराज थोडेसे उदास असतात. ओके. हा. हे हंबीरराव बघतात. अच्छा. आता हंबीररावांचं आणि त्यांचं नातं डबल आहे. हो. एक राजे आणि सरसेनापती, दुसरं मामा आणि भाचा. येस. सो त्यांच्या जसं लक्षात येतं हंबीररावांच्या, त्यांच्यातला मामा जागा होतो ओके. आणि ते जाऊन यांना समजून सांगतात की सेना वाट बघतीये, हे ते, आणि हे केलं ते केलं. आणि मग संभाजी महाराज त्यातनं बाहेर येतात आणि परत त्यांच्या भाच्याच्या रोलमधनं बाहेर येऊन त्यांचं पर्सनल दुःख, हम्म. जे आई नाहीये, वडील पण नाहीयेत, हे जे पर्सनल दुःख आहे हे विसरून ते मावळ्यांमध्ये सामील होतात. ओके. हो. सो आपण म्हणतो ना की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण, वा. की प्रत्येकाला दुःख आहे आणि तो राजा आहे. पण त्यांनी ते दुःख बाजूला ठेवलं कारण ते राजे आहेत. ते स्वतःच दुःख कुरवाळत बसले तर जनतेकडे कोण बघणार? बरोबर, बरोबर. हा जो एक आस्पेक्ट होता, त्याच्यामध्ये आम्ही ते दाखवलेलं आहे की ते वैयक्तिक कितीही उदास असतील, पण जेव्हा ते भानावर येतात म्हणा, किंवा त्यांच्या स्वतःची जाणीव होती की आपण, आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे, हा. तिथूनच ते जाऊन त्या मावळ्यांपुढं ते भाषण किंवा संबोधन करतात आणि त्यांच्यामध्ये पुन्हा एकदा एनर्जी भेटते. हो. सो हा खूप सुंदर सीन आहे. हो. वा. छान सर. सर, मला आता आपल्या गप्पा खूप छान रंगत आहेत. मला आता पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आपलं जे फिल्म आहे, तिचा बेस हम्म, मराठी आहे. महाराष्ट्रात बरोबर. महाराष्ट्रात झालेलं हे थोर घटना आहे. सो बरोबर. आता त्याला पूर्ण आपल्या जगात पोहोचवायचं आहे. सो हम्म. त्या दृष्टीने तुम्ही आपल्या स्क्रीन प्ले मध्ये किंवा लिखाणात काय हे केलं, म्हणजे अपग्रेडेशन केलं किंवा बदल केला? कारण आता हे पूर्ण आपल्या जगाला दाखवायचं आहे. सगळ्यांपर्यंत ते पोहोचलं पाहिजे आणि महाराज पण कनेक्ट झाले पाहिजे प्रत्येक जगातल्या माणसापर्यंत. सो त्याच्यासाठी तुम्ही काय खबरदारी घेतली किंवा खबरदारी म्हणण्यापेक्षा कसं लिहिलं ते? हा, सगळ्यात पहिल्यांदा लिहिताना आम्ही एक तर पहिलं मराठीमध्ये घडलेलं असलं तरी आम्ही ते हिंदीत केलं, इथंच त्याचा रीच वाढला. बरोबर. दुसरी गोष्ट, आम्ही लिहिताना हीच काळजी घेत होतो की ज्यांना हा इतिहास माहिती आहे, म्हणजे जनरली महाराष्ट्रीयन लोकांना, बरोबर. त्यांना एक एक वाक्यामध्ये तो संदर्भ लागावा, की ह्याचा उल्लेख आला, त्याचा उल्लेख आला, म्हणजे काय ते त्यांना समजावं. आणि ज्यांना हा इतिहास माहितीच नाहीये त्यांना रेफरन्स मिळत जावेत की हे ओके. नक्की काय चाललंय, हे नक्की का चाललंय. हम्म. सो रायगडावर जे काही राजकारण दाखवलं गेलं छावा पुस्तकामध्ये, की हे सोयराबाईंना, राजाराम महाराजांना त्या सिंहासनावर बसवायचं होतं. हो, हो. याच्यासाठी पुस्तकामध्ये खूप मोठं राजकारण वगैरे लिहिलेलं बरोबर. आहे. हो, हो. पण आम्ही ते छोट्या सीनमध्ये सगळ्या लोकांना समजलं की हे नक्की काय चाललंय. ही आलं त्यांची लक्षात. आई आहे, ही त्यांची सावत्र आई आहे. हो. ती सावत्र आईचा हा मुलगा सख्खा मुलगा आहे आणि सावत्र आईला आपल्या मुलाला गादीवर बसवायचं आहे. हा रेफरन्स इनफ होता, कारण आपल्याकडे कथा आहे ना रामायणाची. सो येस. भरत आणि राम काय होतं, तेच तर होतं. सो बरोबर. एवढी हिंट दिली की लोकांना सगळं समजेल, हे आम्हाला अपेक्षित होतं आणि तसं लोकांना समजलं. ओके. वाव. खूप छान. हा. सर, आपल्या गप्पा खूप छान रंगल्या. तुम्ही खूप छान सांगितलं. आता आपण आपल्या पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येत आहोत. तर मला आता विचारायचं आहे की तुम्ही इतक्यात कुठलं पुस्तक किंवा कुठली वेब सिरीज बघितली? बघितली? हा. नाही, सध्या तर मी काहीच बघितलेलं नाहीये. मी दुसरी एक हिंदी वेब सिरीज वर स्टडी करतोय, ओके. हा. म्हणजे त्या विषयावर स्टडी करतोय. अच्छा. सुरुवातीला मला वाटलं होतं की त्याच्यावर फिल्म होईल, ओके. पण जसजसं मी अभ्यास करत गेलो तसा तो विषय इतका वाढत गेला आणि इतक्या माझ्याकडे नोट्स झाल्या ओके. की मला नाही वाटत आता ते फिल्म होणार आहे, त्याची वेब सिरीजच होईल.
हो. असं मला वाटायला लागलं. मग मी त्या पद्धतीने प्रयत्न करायला लागलो आणि परत आणखी इतकं सापडलं की आता मला वाटायला लागलं की सीझन 1 सीझन 2 होईल. वा. आणि ती पण बेस्ड ऑन रिअल अच्छा. स्टोरी आहे, ऐतिहासिक नाही आहे, ओके. पण बेस्ड ऑन रिअल इव्हेंट्स वरती अच्छा. आहे. सही. सध्या मी तेच करतोय काम. अच्छा. आणि पुस्तक कुठलं वाचताय सर इतक्यात? नाही, सध्या तर मी काहीच वाचत नाहीये, कारण छावामुळेच माझी इतकी धावपळ चाललेली असते सध्या. हम्म. म्हणजे कुणी ना कुणी सारखं बोलवतं. अच्छा. राजकारणी म्हणा किंवा समाजकारण करणारे म्हणा किंवा ज्यांना कौतुक करावं असं वाटतं ते. येस सो सर. माझी इतकी धावपळ चाललेली असते. तुमच्यासारखे काही माणसं असतात, अच्छा. चॅनेल्सवाले असतात. सो मी असं ठरवलंय की इतर वेळेसची गोष्ट वेगळी. कदाचित इतर वेळेस मी हे सांगू शकेल की नाही, सध्या जरा आपण ना महिन्यानंतर बघू, हो हो. आत्ता नको. पण कसं आहे, यश मिळाल्यानंतर ह्याचे अर्थ वेगळे होतात. वा. जनरल तुम्हाला जनरल समजा तुम्ही मला ओळखताय, मी मराठी रायटर म्हणून माझं काही ना काहीतरी चालू असतं आणि तुम्ही मला विचारलं की आपण एक पॉडकास्ट करूया का? आणि मी तुम्हाला म्हणालो असतो की हा करूया, पण जरा जरा माझं जरा काम चालू आहे, जरा महिना 2 महिने जरा थांबा. तेव्हा तुम्हाला काही वाटलं नसतं. पण जेव्हा छावासारखी ऐतिहासिक फिल्म तिला प्रचंड यश मिळालंय, अशा वेळी जर मी तुम्हाला म्हणलो की नाही सध्या माझ्याकडे वेळ नाहीये, 2 महिने थांबा, हा तर हा. त्याचा अर्थ कदाचित तुम्ही असा घ्याल की बरोबर आहे, हिट झाली ना मूवी, मग आता हवेत गेलाय माणूस. बापरे. हो, म्हणून मी कोणालाही टाळत नाही, म्हणजे सिरियसली सांगायचं तर कोणालाही टाळत नाही की चुकूनही कुणी या निष्कर्षाप्रत पोहोचू नये की यश डोक्यात गेलं या माणसाच्या. हो सर, खरंच. खूप खूप म्हणून मी छान. अटेंड करतो, प्रत्येकालाही अटेंड करतो. पण येस. त्याच्यामध्ये मग धावपळ पण होते, पण ठीक आहे. हो हो हो. गैरसमज होण्यापेक्षा धावपळ झालेली चांगली. येस सर, येस सर. खूपच छान एक लेसन दिला सर तुम्ही आम्हा सगळ्यांना या गोष्टीतून. आता बऱ्याच गप्पा मारायच्या तुमच्याशी, पण आपल्याकडे वेळेची पण कमी आहे. तुमची हरकत नाही. तुम्ही आमच्या न्यूज टॅब चॅनलवर आलात, तर तुम्ही आमच्या प्रेक्षकांना जाण्याच्या आधी काय एक गोष्ट सांगाल? कशाबद्दल सांगणार? कुठलीही गोष्ट, फिल्मचा अनुभव म्हणा, किंवा एकंदर काही स्क्रीन प्ले बद्दल टिप्स म्हणा, तसं त्या टाईप मध्ये. स्क्रीन प्ले बद्दल तुम्हाला मी एक किस्सा सांगू शकतो. असं काही मी तुम्हाला लॉजिक सांगू शकत नाही, कारण प्रत्येक फिल्मचं लॉजिक हो वेगळं हो असतं. आता कसं आहे, प्रत्येक फिल्मचा एक दृष्टिकोन असतो. सो त्याला असं काही तुम्ही लॉजिकमध्ये बसू शकत नाही की मी आता जर तुम्हाला छावाबद्दल काही लॉजिक सांगितलं तर ते दुसऱ्या फिल्मला सुद्धा उपयोगी पडेल. तो तुम्हाला सेन्सच असावा लागतो. बरोबर. आणि असं नाही आहे की आम्ही तो वरतूनच घेऊन येतो. मी अजिबात असं म्हणणार नाही की आम्हाला वरतूनच काहीतरी दैवी शक्ती प्राप्त झालेली आणि त्यामुळे असेल. तो प्रॅक्टिसने सुद्धा या गोष्टी जमतात. अशक्य नाहीये, मेहनत करावी लागते, पण जमतात. आता मी तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर, एक तर ही फिल्म आम्ही 3.25 वर्ष लिहित होतो. त्यात बरोबर. बदल कसे होत गेले त्याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण देईन. की जेव्हा बुऱ्हाणपूरवरनं संभाजी महाराज येतात जिंकून हम्म. आणि येसुबाई त्यांना ओवाळते, तेव्हा तुम्ही फिल्ममध्ये बघितलं असेल की भवानी म्हणजे त्यांची मुलगी, हे ते कडेवर घेतात, ती धावत येते म्हणून. बरोबर. त्यानंतर पुढे आम्ही जो सीन लिहिला होता, म्हणजे मीच लिहिला होता तो, की ते पुढे नंतर त्यांच्या महालामध्ये जातात, जिथे आता फक्त संभाजी महाराज, येसुबाई आणि ती भवानी आहे. बरोबर. तर ती भवानी पटकन बोलून जाते की ती अशी लाजत असते ना, येसुबाई लाजत असतात. तर ती म्हणते, आता कशी हसतेत आईसाहेब, आता कशा हसतायत. अर्थात ही हिंदीमध्ये आहे, मी तुम्हाला मराठीत सांगतो. हो हो. आता कशा हसतायत, तुम्ही जेव्हा नव्हते ना, तुम्ही तिकडे गेले होते ना स्वारीला, तेव्हा आईसाहेब अशा कोपऱ्यात बसून वगैरे कोणी बघत नाही ना, हे बघून रडायच्या रडायच्या, म्हणजे त्यांच्या डोळ्यात पाणी असायचं. ओके. हा. तर हे ऐकल्यानंतर धारव जे आहेत, त्या धारव त्या भवानीला, चल चल मी तुला बाहेर नेते, काहीतरी चल खेळूया वगैरे असं करून तिला बाहेर घेऊन जातात. हा हा. तर मग संभाजी महाराज त्याच्याकडे असे फक्त प्रश्नार्थक नजरेने बघतात, विचारत काहीच नाही. पण ते का प्रश्नार्थक नजरेने बघतायत हा हा. हे येसुबाईंना लक्षात येतं आणि ते म्हणतात की हर बात बताई नाही जाती. ओके. तर मग हे ऐकल्यानंतर ते शेल्यातनं एक नथ काढतात, ते येसुबाईंना म्हणजे घालून देतात तिथे.
आणि मग येसूबाई विचारतात की एवढ्या सगळ्या धामधुमीत एवढं सगळं भयंकर युद्ध करून इतक्या लांब जाऊन परत येताना तुम्हाला एवढ्या सगळ्या धामधुमीत एक बायकोची आठवण बरी राहिली. तर मग तिने जे मागाशी बोललेलं असतं की हर बात बताई नाही जाती, त्याच्यावर मग संभाजी महाराज उत्तर देतात की हर बात बताकर जताई भी नहीं जाती. वाह. हा. तर असा तो सीन होता. येस. ह्याच्यामध्ये आम्हाला काय हे करायचं होतं की नवरा बायकोचं बॉन्डिंग किती छान आहे, बरोबर. हम्म. ते किती एकमेकांशी एकरूप आहे. हो हो. पण नंतर टायमिंगच्या प्रॉब्लेममुळे हा सीन कापावा लागला. हा पाहून आहे. येस. त्यानंतर जी फिल्म स्टार्ट होते, तुम्ही बघितली असेल, हो इतकी फास्ट होते आणि संभाजी महाराजांना इतके युद्ध करावे लागतात की हा सीन आता कुठे टाकायचा, हा आमच्या पुढे प्रश्न पडला होता. ओके. बरं, तो सीन टाकला नाही तर लक्ष्मण सर म्हणत होते की अरे मग नवरा बायकोचं बॉन्डिंगच दिसत नाहीये. इथं आपण श्री सखी वगैरे म्हणतो की नाही, त्या मुद्रा पण छापल्या होत्या की नाही. हो हो. मग ते बॉन्डिंग कुठेतरी लोकांसमोर आलं पाहिजे, त्याचा सीन पाहिजेच मला, तो कुठनं आणणार. अहो म्हणलं सर, पण युद्धामध्ये असं काहीतरी रोमॅन्टिक दाखवलं तर ते किती विचित्र दिसेल. नाही, ते तर आवडतच नाहीये, पण ह्याच्यावर काहीतरी पर्याय काढा. हो हो. आम्ही बरेच दिवस तो विचार करत होतो, बरेच दिवस विचार करत होतो आणि काहीच सुचत नव्हतं. शेवटी आम्ही तो विचार थांबवला आणि गप्पांमध्ये कुठेतरी टेलिपॅथीचा कोणीतरी विषय काढला. फिल्म ओके. सोडू ना, की असं काही सुचत नसलं की वेगवेगळे विषय काढायचे. सो टेलिपॅथीचा विषय निघाला. मग असं तसं चर्चा वगैरे झाली आणि अचानक ऋषी विरमणी जे आहेत, हो हो. त्यांच्या लक्षात आलं की ही टेलीपैथी है ना, टेलीपैथी का अभी बात हुआ था ना हमारा, ये हम यूज कर सकते हैं सर बॉन्डिंग के लिए. कहाँ पे? तर ते शेवटी मग जगदंब जगदंब जे हो आहेत हो त्यांचे हो. डोळे काढले जातात आणि हो हे हा 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 ते हा. दोघांनाही ते जाणवतं. तिकडे त्यांचे डोळे काढले गेलेत हे सुद्धा इथं येसूला जाणवतं. हे बॉन्डिंगच आहे ना, हो ही हो पण हो. टेलिपथीच आहे ना. सो ते बॉन्डिंग आम्हाला नंतर सापडलं तिथे. सीन कुठे होता? रोमॅन्टिक सीन होता. रोमॅन्टिक सीनचा नंतर काय सीन झाला? अपेक्षा काय होती? त्यांचं बॉन्डिंग दिसलं पाहिजे. मग ते ते रोमॅन्समध्ये दाखवा, बोलण्यामध्ये दाखवा, युद्धात दाखवा, कसाही दाखवा, दुःखात दाखवा, बॉन्डिंग दिसलं पाहिजे ही डिरेक्टरची अपेक्षा. आणि ती कुठं बसवायची? कारण आम्ही एका लूपमध्ये अडकलो होतो की बॉन्डिंग दाखवायचं म्हणजे रोमॅन्टिक सीन, निदान बोलणं तरी रोमॅन्टिक. त्याच्यामुळे आम्हाला ते सुचलं नाही. पण जेव्हा सहज म्हणून गप्पांचं जे चाललं होतं त्याच्यामध्ये हा टेलिपॅथीचा विषय निघाला आणि त्यातनं हा सीन सुचला. तो ओके. कुठून काय सुचेल, म्हणून म्हटलं ना की या फिल्मचं मी तुम्हाला काहीतरी सांगितलं तर ते दुसऱ्या फिल्मला लागू पडेल असं अजिबात नाही. काटाला सांगा. हे असं आहे. हे असं काहीतरी इतकं अडॅप्टेशन करावं लागलं म्हणून ते 3.25 वर्ष चाललेलं काम आहे. आता परत मी छावा थिएटरात जाऊन बघणार आहे सर. जरूर बघा. हे जे तुम्ही सांगितलं ना, आता नवीन पैलू कळले आहेत आणि आता मी परत गेलो ना बघायला की आता ते तर काय भावना नाही सांगता येणार मला असं शब्दात. हा, खूप. आता नक्की तुम्हाला ते लक्षात राहील की त्यांची ओवळणी केली आहे आणि येसुबाई त्यांच्याकडे हरखून बघतायत, त्यांना दुसरं काही सुचत नाहीये. आणि त्याच्यानंतर रोमॅन्टिक सीन आम्हाला कुठे सापडलाच नाही. तो शेवटी आम्ही त्या जगदंबमध्ये त्यांचं बॉन्डिंग दाखवू शकलो. येस सर. येस. सो जरूर बघा. आता तुम्हाला त्याच्या मागचं बॅकग्राऊंड माहिती आहे, त्याच्यामुळे तुम्हाला अजून ते रिलेट होईल खूप. येस सर. तर सर आपल्या गप्पा खूप छान झाल्या. तुम्ही आमच्या चॅनलवर आलात, इतका छान अनुभव सांगितले, इतक्या सुंदर गोष्टी सांगितल्यात तुम्ही आणि आम्हाला वेळ दिलात त्याबद्दल तुमचं थँक्यू सो मच. थँक्यू. आणि मलाही गप्पा मारायला खूप खूप मजा आली. थँक्यू. येस सर. पुन्हा आम्ही तुमच्या नवीन प्रोजेक्टची आतुरतेने वाट बघत आहोत. वेळ लागेल, आत्ताशी अभ्यास चालू आहे. येस सर. वेळ लागेल पण येईल. येस सर. तर मी रजा घेतो तुमची सर. थँक्यू. 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 थँक्यू सर.